अग्निशमन सेवा सप्ताहाच्या समारोपानिमित्त महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने रविवारी शहरात जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली। पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्र येथून रॅलीला हिरवा झेंडा दाखविला। महापालिकेच्या अग्निशमन विभागाची कामगिरी उत्तम होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त झगडे यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जवानांनी जोशपूर्ण गीत सादर केले। सारडा सर्कल, दूध बाजार, भद्रकाली, संत गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गाने RKMG रोड, CBS या मार्गाने जाऊन शिंगाडा तलाव येथे रॅलीचा समारोप झाला। अग्निसुरक्षा सुनिश्चित करा, घरामध्ये लागणाऱ्या आगीची काळजी घ्या, नियंत्रित आग मानवाला वरदान, अनियंत्रित आग मानवाला शाप अशा आशयाचे प्रबोधनात्मक फलक आणि ध्वज जवानांनी हाती घेतले होते। छोट्या जनजागृती पुस्तिकेचेही यावेळी वाटप करण्यात आले। रॅलीत मल्टीपर्पज व्हॅन, बोलेरो व्हॅन, BA व्हॅन, रेस्क्यू व्हॅन, क्विक रेस्क्यू व्हॅन, प्रशिक्षण केंद्राचे जवान, फायर ब्रिगेड केंद्राचे जवान सहभागी झाले होते। अग्निसुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना कुटुंबियांसाठी मदत संकलित करणे हा या रॅलीचा उद्देश होता। संकलित झालेला निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे। अग्निशामक दलाचे प्रमुख संजय बैरागी, जवान FSAI या संस्थेचे पदाधिकारी, LSGDचे प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, विविध अग्निशमन केंद्रातील प्रतिनिधी, कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। 14 एप्रिल 23 एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आज शेवटचा दिवस असल्याने नाशिक शहरातून नाशिक मनपा अग्निशामक दलाकडून जनजागृती रॅली आयोजित केलेली होती। माननीय आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त यांनी रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर सदरची रॅली शिंगाडा तलाव मुख्य अग्निशमन केंद्र येथून सारडा सर्कल, भद्रकाली, मेन रोड, रविवार कारंजा या मार्गे परत पुनश्च मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव इथपर्यंत आम्ही केली। रॅलीमध्ये आमचा जो उद्देश होता लोकांमध्ये जनजागृती करण्याचा, त्या अनुषंगाने लोकांना सूचनाही केलेल्या आहे। तसे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या द्वारे त्या गाईडलाईन्स नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि जवानांच्या कुटुंबियांसाठी जो काही निधी आम्हाला जमा करायचा होता तो सगळ्या मेन रोड भागातून आम्ही डब्यांमध्ये जमा केलेला आहे। सदरचा निधी हा 2-3 दिवसानंतर डबे खोलल्यानंतर पूर्ण एकत्रित करून तो माननीय संचालक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन यांच्या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।